गेट समोर गाडी उभी राहिली की पोटात गोळा येतो साहेब. हे वाक्य आहे डोंबिवली शहरातील डोंबिवली MIDCतील कारखानदाराचं. आणि त्या गाडीतून कोण उतरत आहे आणि आपलंच गेट उघडतो का, अक्षरशः तोपर्यंत जीव गुदमरल्यासारखं होतो. हे वक्तव्य आहे डोंबिवली MIDCतील कारखानदाराचे. नेमका काय आहे प्रकार, कशामुळे या कारखानदारांचा जीव गुदमरतोय आणि कोण आहे याला जबाबदार, या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी विनायक कांगणे, आपण पाहत आहात आधार विश्लेषण. तर मित्रांनो, ही सत्य घटना आहे डोंबिवली MIDC मधील. एक माझा मित्र आहे ज्याची छोटीशी कंपनी आहे, फार मोठी कंपनी नाही, छोटीशी कंपनी आहे. आणि आज काही कामानिमित्त MIDCत गेलो असता त्याच्या कंपनीला भेट दिली. अक्षरशः माझी गाडी गेट समोर थांबली होती, मात्र गाडीतून उतरेपर्यंत वरच्या खिडकीतून सावकाश अर्धी खिडकी उघडून हे गृहस्थ बाहेर बघत होते की नेमकं कोण गाडीतून उतरत आहे. आणि त्यावेळेला मी गाडीतून उतरलं आणि वरती नजर गेली आणि बघितलं की हे खिडकीतून का डोकावत आहे. म्हणून त्याच्या कार्यालयात गेलो आणि विषय निघाला की साहेब काय बाहेर कुणाची वाट बघत होते का. ते बोलले वाट तर आम्ही नक्कीच कुणाची बघत नाही, मात्र कोणतीही गाडी या रस्त्यावरून जाताना दिसली किंवा चुकून जर ती आपल्या गेट समोर थांबली तर अक्षरशः आमचा श्वास थांबतो, इतकी भीती आता निर्माण झाली. नेमकं याचं कारण काय यावर सविस्तर चर्चा केल्यावर अक्षरशः काळजाचा थरकाप आपल्याही होईल, अशी काही परिस्थिती सध्या डोंबिवली MIDCतील कारखानदाराची झाली आहे. तर बोलताना विषय निघाला, ज्या पद्धतीने डोंबिवली MIDC मध्ये 2-3 वर्षानंतर अपघात होता. खरं तर यावर चर्चा करताना कारखानदारानं उत्तर दिलं की साहेब काम करताना असे अपघात होण्याची दाट शक्यता आहे की होऊ शकतात, म्हणून कारखाने बंद करणं हा काय त्यावरचा उपाय झाला का. रेल्वे संपूर्ण देशामध्ये धावतात, शेकडो लोक, अनेकदा अपघात होता, बंद होता. अशा वेळेला तुम्ही रेल्वे बंद करता का. खरोखर त्यांनी जो प्रश्न विचारला तो प्रश्न ऐकून खरोखर मी काही वेळासाठी चक्रावलो होतो. आणि खरोखर त्यांचा प्रश्न अत्यंत बरोबर होता की अपघात झाला म्हणून तो कारखाना असेल, तो व्यवसाय असेल किंवा इतर काही सुविधा असतील त्या सरकार बंद करतं का. तर त्याचं उत्तर आहे नाही. मात्र अपघात होणार नाही यासाठी नक्कीच काळजी त्यांनी घेतली पाहिजे. आणि ती अपघात झाल्यानंतर नाही तर ती रेग्युलर ज्या पद्धतीने सरकार करोडो रुपये खर्च करत आहेत, लाखो रुपयांचा पगार वेगवेगळ्या क्षेत्रात अधिकारी ठेवले आहेत, ते अधिकारी काय झोपा घेता का, हा खरा कारखानदारांचा प्रश्न आहे. कारण ते प्रत्येक महिन्याला पगार घेता. त्यांची ड्युटी आहे की प्रत्येक कंपनीला व्हिजिट दिली पाहिजे, तिथलं कामकाज बरोबर चाललं आहे की नाही त्याचं खरोखर इन्स्पेक्शन केलं पाहिजे. आणि ते करून घेण्यास आम्ही सुद्धा तयार आहोत. आणि त्यांनी जर आम्हाला काही सूचना दिल्या तर ती आमची जबाबदारी आहे की ती दुरुस्त करून त्यांनी दिलेल्या सूचनेचं पालन करून व्यवस्थितरित्या व्यवसाय करणं ही आमची सुद्धा जबाबदारी आहे. पण अधिकारी जर त्याकडे दुर्लक्ष करत असेल तर कोणताही माणूस शेवटी काम करतो, आपल्या कामाच्या व्यापात असतो. ज्यासाठी अधिकारी ठेवला आहे तो त्याची ड्युटी चोख करत नसेल तर आमच्याकडून चुका होऊ शकतात, ते आम्ही मान्य करायला तयार आहेत. मात्र एखादी घटना झाली, एखादी दुर्घटना झाली, कारखाने आहेत तिथे होण्याची शक्यता आहे. मात्र ती झाल्यानंतर ज्या पद्धतीने सरकारकडून टॉर्चर करण्यात येतं, अक्षरशः त्या भीतीने अपघाताची आवाज तरी फक्त 2 दिवस आमच्या कानात आला असेल. त्या अपघातानंतर अनेक कारखानदारांचं, शेकडो कारखानदारांचं नुकसान झालं. ज्या मित्राकडे मी गेलो होतो त्याच्या कंपनीचं सुद्धा 15 ते 20 लाख रुपयाचं नुकसानही झालं. ते नुकसान खरोखर त्यांना वाईट तर नक्की वाटलं असेल, मात्र ते नुकसान सुद्धा त्यांना तुटपुंज वाटलं या अधिकाऱ्यांच्या जाचामुळे. प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्याला आता जाग आली. तो MACBचा असो, प्रदूषण मंडळाचा असो की फॅक्टरी इन्स्पेक्टर असो की आणखी कोणता अधिकारी, सगळे उठसूट फक्त एकमेव त्यांचा व्यवसाय झालाय की डोंबिवली MIDC मध्ये जातं आणि अनेक कंपन्यांना नोटीस देणं. त्यामुळे कोणतीही गाडी जरी आमच्या गेट समोर थांबली तरी आम्हाला एक मोठी धडक भरते की नेमकं आता काय होतं. अटॅक आलेला परवडला, मात्र त्या वेदना ज्या आहेत, कोणता अधिकारी येईल,
काय चूक काढेल, चूक काढण्यापेक्षा काय तो कारवाई करेल या भीतीनेच आम्ही इतके गांगरलो आहेत की आमचं सध्या व्यवसायामध्ये सुद्धा लक्ष नाही. त्यानंतर पुढे विषय निघाला की मी महिन्याला 13 ते 14 लाख रुपये सरकारला जीएसटी भरतो. इतर टॅक्सेस तर असतील ते वेगळेच आहेत, मात्र 13 ते 14 लाख छोटीशी कंपनी आहे. 13 ते 14 लाख ते सरकारला जीएसटीच्या रूपाने भरता आणि त्या बदल्यात सरकार देतं काय? त्याने अक्षरशः खिडकी उडून बाहेर दाखवलं तर त्यांच्या समोर गटारावर पडलेली घाण असेल, सगळ्या रस्त्यांना धूळ असेल, सगळीकडे घाणीचं साम्राज्य, गटारं तुटलेली आहेत, त्यात पाणी तुंबलेलं आहे. मग सरकार काय झोपलंय का? आमच्या चुका एखाद्याकडून काम करताना चुका होता, अपघात होता, मात्र सरकार लाखो रुपये पगार देऊन जे अधिकारी कर्मचारी ठेवतायत ते करतायत तरी काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कोणतेही एमआयडीसी धडाचे रस्ते सुद्धा नाहीत. जे चांगले रस्ते आहेत ते पुन्हा खोदून बांधण्याचा प्रयत्न मात्र नक्की होताना दिसत आहेत. मात्र जे खराब रस्ते आहेत त्याकडे कोणीही बघत नाहीत. एमआयडीसीतले अनेक रस्त्याचे दिवे खराब आहेत, गटारं साचली आहेत, केमिकलचं पाणी त्यातून जातं. प्रदूषण मंडळाचा जो एमआयडीसी मधील प्लॅन आहेत, आपण बघू शकता, तुम्हाला मी तो दाखवतो, अक्षरशः बंद पडला आहे. का सरकारला हे दिसत नाहीत का? सरकारला त्यांच्या चुका दिसत नाहीत का? जी छोटी इंडस्ट्री जर महिन्याला 13 ते 14 लाख रुपये जीएसटी भरती, तर त्यांनी अंदाजे कॅल्क्युलेशन सांगितलं की प्रत्येक क्वार्टरली काही हजार कोटींचा या फक्त डोंबिवली एमआयडीसी मधून सरकारला जीएसटी जातो आणि त्या बदल्यात सरकार देतं काय? डोंबिवली एमआयडीसीतून जर हजारो कोटींचा जीएसटी या सरकारला जात असेल तर हे सरकार तिथे सुविधा का पुरवत नाहीत? फक्त अपघात झाला तर कंपन्या पळवून लावण्याच्या मागे आहेत. खरोखर त्यांनी सांगितलं की कंपन्या पळून लावल्या तरी आम्हाला एक वेळ चालू शकतं, मात्र अशा प्रकारचा जाच ज्या पद्धतीने दिला जातो तर अक्षरशः कारखानदार घाबरले आहेत. खरं तर काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रामध्ये मर्सडीज बेंचची 3000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार याचा गवगवा संपूर्ण सरकारकडून करण्यात येत होता. सर्व वृत्तवाहिन्या असतील आणि पेपरांमध्ये त्या बातम्या आल्या की 3000 कोटींची महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक होत आहे. मात्र हेच जाचक सरकार 30,000 कोटींचे कारखाने जे फक्त डोंबिवली एमआयडीसी मध्ये आहेत त्यांना पळवून लावण्याच्या मागे लागले आहेत. त्यामुळे 3000 कोटी एकीकडे आपण आणतो असं दाखवत असले तर 30,000 कोटींच्या कारखान्यांना आपण पळून लावतायत. त्यातून येणारा कोट्यावधींचा जीएसटी महाराष्ट्राचा तो बुडणार आहे. अनेक कामगार बेकार होणार आहेत. मागील 6 वर्षांचा जर आपण डाटा कलेक्ट केला तर जवळपास 20 लाखांपेक्षा जास्त कारखाने बंद झाले आहेत आणि कोट्यावधी कामगार हे बेकार झालेले आहेत. त्यामुळे अशा प्रकारचं गंभीर समस्या नोकरीची असताना आणि आपलंच दुर्लक्ष, आपणच कोणतीही सेवा न पुरवता काय सुरक्षेचे उपाय देता येईल त्याकडे दुर्लक्ष करता फक्त कारखानदारांवर दबाव आणायचा, त्यांचे कारखाने कसे बंद करता येईल किंबहुना आपल्यालाच कशा पद्धतीने खाजगी रेव्हेन्यू आपल्याला वसूल करता येईल याकडेच अधिकारी आणि सरकार लक्ष देत आहे का, असा प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे विशेषतः दुसरा महत्त्वाचा प्रश्न त्यांनी सांगितला की त्यांनी तब्बल 40 ते 45 कंपन्यांना डायरेक्ट कंपन्या बंद करायची नोटीस दिली. त्यांची विद्युत आणि पाणी डायरेक्ट कट केलं आहे. त्यामुळे खरं तर एमआयडीसीचा रूल आहे, त्यांना शो कॉज नोटीस 15 ते 20 दिवस अगोदर द्यायला पाहिजे की तुमच्याकडे ही समस्या आहे, ही तुम्ही सोडवली पाहिजे. सोडवली नाही तर आपल्यावर कारवाई करण्यात येईल. अशा पद्धतीचा खरं तर सरकारी नियम आहेत. अधिकारी विसरलेत का की फक्त मुख्यमंत्री साहेबांनी आदेश दिले म्हणून कंपन्या बंद करायच्या? तब्बल 40 कंपन्या बंद केल्या आहेत. शेकडो कामगार आज घरी बसले आहेत आणि ते उद्योग पुन्हा चालू करण्यासाठी सरकारच्या जाचकाठी आहेत. त्यांना शोकॅज नोटीसच त्यांना पाठवलेली नाहीत, डायरेक्ट कारखाने बंद केले. त्यामुळे आता पुन्हा कारखाने सुरू कसे करायचे अधिकाऱ्यांसमोर सुद्धा पडलेला पेच आहेत. अनेक कंपन्या चालू अवस्थेत डायरेक्ट बंद केल्याने त्यांचं कोट्यावधी रुपयांचं रॉ मटेरियल खराब झालेलं आहे. त्यांना प्रचंड अडचणी तयार झाल्या आहेत. या अडचणी सोडवण्यात सरकार मदत करणार की या कारखान्यांची लुटमार करून त्यांना संताप देऊन या एमआयडीसीतून
त्यांना पळवून लावणं हे पाहणं आता अत्यंत गरजेचं आहे. आपल्याला व्हिडिओ आवडला असता तर जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे, कारण येणाऱ्या 6 महिन्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यामुळे हे सरकार आपल्यासाठी, आपल्या रोजगारासाठी किती उपयुक्त आहेत ही ठरवण्याची हीच योग्य वेळ आहे. भेटूया अशाच पुढील भागात. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.